बाप, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या. तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली. बिहारमधील बेगुसराय येथे 25 वर्षीय विवाहित मुलगी, तिचे वडील आणि तिच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी ही हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हे जबरदस्ती लग्नाचे प्रकरण असल्याचे गाव प्रमुखांनी सांगितले. या कारणामुळे विवाहितेच्या सासरचे लोक तिला घरी ठेवत नव्हते. ही घटना साहेबपूर कलम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 25 वर्षीय नीलू कुमारी, नीलूचे वडील उमेश यादव आणि भाऊ राजेश यादव अशी मृत लोकांची नावे आहेत. हे लोक बेगुसराय जिल्ह्यातील श्रीनगर भागातील रहिवासी होते. या घटनेबाबत साहेबपूर कलम पोलीस स्टेशनचे सहाय्यक दीपक कुमार यांनी सांगितले की ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. उमेश यादव, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी नीलूसह नीलूच्या सासरच्या घरी गेले होते. उमेश जेव्हा मुलीच्या सासरच्या घरी पोहोचला तेव्हा सासरचे लोक संतापले होते आणि बाचाबाची सुरू झाली, असे गावकरी सांगतात. दरम्यान नीलू कुमारी यांच्या सासऱ्यांनी आपली बंदूक काढून तिघांनाही जवळून गोळ्या घातल्या. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गाव प्रमुख सुबोध कुमार यांनी सांगितले की हे जबरदस्ती विवाहाचे प्रकरण आहे, ज्यामध्ये मुलांचे अपहरण करून त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जाते. यामुळेच लग्नाला 2 वर्षे उलटूनही नीलू कुमारी हिचे सासरचे लोक तिला त्यांच्या घरी घेऊन जात नव्हते. जर मुलीला मुलगा आवडला तर त्याचे अपहरण करून त्याच्याशी लग्न करणे हे बिहारमध्ये अनेक वेळा घडताना दिसते. महाराष्ट्रात अजून अशा घटना घडत नाहीत.